एप्रिल महिन्याचा हप्ता तर जमा होणार, मात्र केवळ ह्या लाडक्या बहिणींच्याच बँक खात्यामध्ये, ज्या ह्या निवडक निकषांची पूर्तता करणार, अशा प्रकारचे महत्त्वाचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये काही बदल केले जाणार का, काही नवे निकष ऍड केले जाणार का, सोबतच लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे किती असणार याबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे। उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की तुर्तास तरी लाडक्या बहिणींना हप्ता वाढ शक्य होणार नाही। 1500 रुपयांवरच लाडक्या बहिणींना सध्या तरी समाधान मानावे लागणार आहे आणि सोबतच योजनेच्या निकषांमध्ये काही नव्या निकषांची भर देखील घालण्यात येणार आहे। 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार हे तर नक्की आहे, मात्र त्याकरिता लाडक्या बहिणींना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। काही महिन्यांनंतरच 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशा प्रकारचे महत्त्वाचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे। आणि सोबतच महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील ह्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। आदितीताई तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना स्पष्ट केले की जो निधी अर्थमंत्र्यांनी महिला व बाल विकास विभागाला दिला आहे त्यानुसार एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच मिळणार आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळताना जो चेक आम्हाला दिला होता तशाच स्वरूपाचा चेक एप्रिल महिन्याच्या वाटपाकरिता देखील देण्यात आलेला आहे। जर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वाढीव हप्ता जमा करायचा असता, 2100 रुपये जमा करायचे असते, तर ह्या निधीमध्ये देखील वाढ करण्यात आली असती। शिवाय महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता एप्रिल महिन्याचे 1500 रुपये केवळ याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, ज्या लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता करतात, ज्यांचे बँक अकाउंट आताही ऍक्टिव्ह आहे, सोबतच छाननी प्रक्रियेद्वारे त्या पास झाल्या आहेत। त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली आहे। ज्या महिलांच्या घरामध्ये 4 व्हीलर वाहन नाही अशा महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे। आणि सोबतच ज्या महिला लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही शासकीय योजनेद्वारे दरमहा आर्थिक लाभ मिळवत नाहीत। मित्रांनो, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झाले? एखाद्या महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसतील तर तो महिना कोणता? अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी म्हणजेच एकूण 2500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेत की नाही याबाबत कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।